क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक्स ह्या टॉपिकवरती डिस्कशन करतोय. ज्यांनी याच्या आधीचं लेक्चर जे होतं इलेक्ट्रोस्टॅटिकवरती माझं ते लेक्चर बघितलं नसेल तर प्लीज अबाउट डायइलेक्ट्रिक्स तुम्हाला बघावं लागेल, कारण त्याच्यामध्ये मी डायइलेक्ट्रिक्सला चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. ठीक आहे, डायइलेक्ट्रिक्सला बघा, कारण इन्सुलेटर जे बरेचसे डायइलेक्ट्रिक्सचे जे मटेरियल्स आहेत मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहेत. इफ यू जर तुम्ही ते बघितलं नसेल तर प्लीज बघा मागचं लेक्चर, कारण त्याच्यामधूनच हे वन बाय वन कन्सेप्ट आपल्या येत आहेत. इथे पण रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड, ठीक आहे, ड्यू टू अ पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिकच्या पोलरायझेशनने काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्डला रिड्यूस करायचं आहे. ठीक आहे, तर ही जी कन्सेप्ट आपल्याला इथे शिकायची ती पूर्णतः आपल्याला काय करायचं आहे, डायइलेक्ट्रिकवरती बेस्ड करते. ठीक आहे, डायइलेक्ट्रिकचे वेगवेगळे मटेरियल्स मी मागच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, पण ह्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी परत एकदा तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि अगेन द लास्ट वन, जर तुम्हाला हे लेक्चरमधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या समजल्या तर लाईक करायला विसरू नका अँड प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, तर कन्सेप्ट काय आहे की आपण कन्सिडर करणार आहोत एक रेक्टँग्युलर डायइलेक्ट्रिक स्लॅब आपल्याकडे पडलेला आहे. ठीक आहे, ज्याला आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ईमध्ये प्लेस करणार आहोत पॅरलल टू द टू ऑफ इट्स इलेक्ट्रिकल फील्ड. बरोबर आहे, म्हणजे बेसिकली माझ्याकडे जो डायइलेक्ट्रिकचा मटेरियल आहे, स्लॅब आहे, या डायइलेक्ट्रिकच्या स्लॅबला मी दोन पॅरलल, ठीक आहे, म्हणजे जी इलेक्ट्रिकल फील्ड आहे माझी, मे बी दिस वन इज पॉझिटिव्ह चार्ज, मे बी दिस वन इज निगेटिव्ह चार्जला कनेक्ट करून ठेवेल आणि मधला माझ्याकडे डायइलेक्ट्रिक्स असेल. काय असेल माझ्याकडे, डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल, दॅट विल बी अ स्लॅब. ठीक आहे, तो पॅरल असेल टू इट्स इलेक्ट्रिकल फील्ड. कशाला, इलेक्ट्रिकल फील्डला मी त्याला पॅरल ठेवणार आहे. ठीक आहे, सो दॅट इज द इलेक्ट्रिकल चार्जेस, ठीक आहे, आर नॉट फ्री टू मूव्ह इन अ डायइलेक्ट्रिक्स, नो करंट वेन इट प्लेस इन अन इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे बघा की सपोज आय कॅन बी प्लेस दॅट डायइलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे, आता जेव्हा हे डायइलेक्ट्रिक मटेरियल मी दोन इलेक्ट्रिकल फील्डच्या मध्ये प्लेस करणार आहे तर करंट जर फ्लो नसेल, ठीक आहे, लक्षात येत आहे, सिन्स द इलेक्ट्रिकल चार्जेस आर नॉट फ्री टू मूव्ह, म्हणजे जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत डायइलेक्ट्रिक मटेरियलमधले, ठीक आहे ना, नॉट फ्री टू मूव्ह, ते मूव्ह होणार नाहीत. ठीक आहे ना, बरोबर आहे. नो करंट वेन इट प्लेस इन अन इलेक्ट्रिकल फील्ड. बरोबर आहे, जेव्हा मी इलेक्ट्रिकल फील्डमधून करंट पास करणार नाही आहे, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, दॅट विल बी फ्री टू मूव्ह असेल, नॉट फ्री टू मूव्ह होतील. बरोबर आहे, मग बघा दॅट इज द इलेक्ट्रिकल चार्जेस आर नॉट फ्री टू मूव्ह इन डायइलेक्ट्रिक्स. ठीक आहे, नो करंट वेन इट प्लेस इन इलेक्ट्रिकल फील्ड. ठीक आहे ना, वेन आय विल बी प्लेस दॅट डायइलेक्ट्रिक मटेरियल इन अन इलेक्ट्रिकल फील्डमध्ये जेव्हा मी त्याला प्लेस करणार आहोत. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला डायइलेक्ट्रिक्स दाखवलं होतं. ह्या पद्धतीने जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे डायइलेक्ट्रिक्स असतील तर मी त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये टाकून दिलं, तर जर हा पॉझिटिव्ह टर्मिनल असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊन जातो, पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये नॉन डायइलेक्ट्रिक्स, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि पोलर डायइलेक्ट्रिक्स आपण दोन प्रकार बघितले होते मागच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, मग बघा, तर ह्या केसमध्ये आता दॅट इज द जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत काय करतात, नॉट फ्री टू मूव्ह आहेत इन अ डायइलेक्ट्रिक्स. ठीक आहे, नो करंट व्हेन इट प्लेस इन अ इलेक्ट्रिकल फील्ड. ठीक आहे ना, जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिकल फील्डमध्ये प्लेस करू त्यावेळेस. सो इन्स्टेड ऑफ मुव्हिंग चार्जेस, ठीक आहे ना, जर मुव्हिंग चार्जेस मी सोडले, ठीक आहे ना, सो इन्स्टेड ऑफ मुव्हिंग चार्जेस द इलेक्ट्रिकल फील्ड प्रोड्यूस, ठीक आहे ना, दॅट इज द इलेक्ट्रिकल फील्ड प्रोड्यूस अ स्लाइट रीअरेंजमेंट. काय करते ही, स्लाइटली रीअरेंजमेंट करते ऑफ चार्जेस विदिन द ॲटम. कशामध्ये, ॲटममध्ये. मग आता हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे माझ्याकडे, ते डायइलेक्ट्रिक मटेरियल ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेसचे जे काही प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतील. ठीक आहे ना, म्हणजे एक ॲटम पूर्ण आहे आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन जो असेल पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर, मग बघा, इन्स्टेड ऑफ मुव्हिंग चार्जेस द इलेक्ट्रिकल फील्ड प्रोड्यूस अ स्लाइटली रीअरेंजमेंट ऑफ द चार्जेस विदिन द ॲटम. कोण प्रोड्यूस करतं बघा, जी इलेक्ट्रिकल फील्ड आहे काय करते, रीअरेंजमेंट करते. कोणाची, चार्जेसचे. कशामध्ये, ॲटममध्ये. बरोबर आहे, मग डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आहे ज्याच्यामध्ये ॲटम आहे विच कॅरी अ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. ठीक आहे, जे कॅरी करतं आहे, मग जेव्हा मी त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये टाकतो त्यावेळेस काय होते, रीअरेंजमेंट होते.
थोडीशी स्लाइटली अरेंजमेंट होते, ठीक आहे, कशाची, चार्जेसची विदिन द ॲटममध्ये, ठीक आहे, कशामध्ये, ॲटमची, ॲटममध्ये होतो. सो रिझल्टिंग ह्याच्यामुळे काय होतं बघा, इन द अलाइनमेंट, रिझल्टिंग इन अलाइनिंग देम विथ द फील्ड, ठीक आहे ना, काय होतं ते इलेक्ट्रिकल फील्डच्या ह्याच्यामध्ये काय होऊन जातात, ते अलाइन होतात, बरोबर. सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ अलाइनमेंट, ठीक आहे ना, जेव्हा ही प्रोसेस होते अलाइनमेंटची, चार्जेस मूव्ह ओनली ओव्हर अ डिस्टन्स, ओव्हर द डिस्टन्स दॅट आर लेस दॅन द ॲटॉमिक डायमीटर, बरोबर आहे, लक्षात येतं आहे. म्हणजे याचा अर्थ हा फील्ड आहे. या फील्डमध्ये जर डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल माझ्याकडे, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज, विच विल बी इनिशियली रँडम मुवमेंट असेल यांची, ठीक आहे, हे काय असतील, रँडमली मूव्ह करत असतील, रँडम मुवमेंट असेल कुठेतरी. आणि जशी मी याच्यावरती इलेक्ट्रिकल फील्डला अप्लाय करेल ॲज दॅट इन्स्टंट, बरोबर, ज्या वेळेस मी काय करणार आहे, अशी माझ्याकडे चार्जेस आहे, हा डायइलेक्ट्रिकचा माझ्याकडे स्लॅब आहे, ठीक आहे. सो दिस वन इज दॅट स्लॅब वेअर वी कॅन प्लेस अन इलेक्ट्रिकल फील्ड. आता हा पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, मे बी आय कॅन कनेक्ट दिस वन इज अन निगेटिव्ह टर्मिनल. आता याच्यामध्ये बघा, जर मी स्मॉलरी जर बघितलं तर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज असेल, बरोबर, काय असतील हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जचे जे डायइलेक्ट्रिकचे जो एक ॲटम आहे माझ्याकडे, ठीक आहे, दिस वन इज लाईक दिस. तर हे जे काही आहेत हे रँडमली ह्या पूर्ण स्लॅबमध्ये मूव्ह करतील, पण जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ते येऊन जातात त्याच केसमध्ये, बरोबर आहे, जेव्हा ते इलेक्ट्रिक फील्डमध्ये येतात तेव्हाच एकदम अलाइन होऊन जातात, बरोबर आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे ना. इफ दिस वन इज द पॉझिटिव्ह अँड दिस वन इज द निगेटिव्ह चार्ज हेअर, तर हे एकदम अलाइनमेंट एका सरळ रेषेमध्ये येऊन जातात. हे कसे येतात, एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात. सो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ अलाइनमेंट चार्जेस मूव्ह ओनली ओव्हर अ डिस्टन्स, पण हे किती मुवमेंट करतील, फक्त ॲटमच्या डायमीटरपेक्षा कमी मुवमेंट दाखवतील. म्हणजे एक ॲटम हा एवढा आहे तुमचा, ठीक आहे, याची एवढी डायमीटर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा असणारा हा न्यूक्लियस आणि इथे असणारे इलेक्ट्रॉन्स, तर ह्यांची मुवमेंट किती असेल, फक्त ॲटमच्या डायमीटरपेक्षा, म्हणजे डायमीटरपेक्षा कमी असायला पाहिजे त्यांची मुवमेंट. कोणाची, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत त्यांची. सो ॲज अ रिझल्ट द अलाइनमेंट ऑफ द डायपोल मुवमेंट, ठीक आहे ना, याच्यामुळे काय होईल, देर इज द अलाइनमेंट ऑफ डायपोल मुवमेंट, देर इज अन अपारंट, म्हणजे ॲपरंट शीट ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द राईट साईड, ठीक आहे ना, ॲपरंट शीट कुठे असेल, पॉझिटिव्ह चार्ज राईट साईडला असेल, अँड निगेटिव्ह चार्ज जो आहे तुमचा, ठीक आहे ना, प्लेटवरती, निगेटिव्ह चार्ज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द डायइलेक्ट्रिक्स. इथे बघा, जर तुम्हाला समजलं असेल तर ही डायग्राममध्ये नक्की समजून जाईल. ही जी दिसते हा डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे आपला, काय आपला हा डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. सो वेन आय अप्लाइड अन इलेक्ट्रिकल फील्ड, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे निगेटिव्ह चार्जचे एकदम मी पोटेन्शियल डिफरन्स आहे अप्लाय करून दिलं या डायइलेक्ट्रिक मटेरियलवरती. आता इनिशियली हे जे दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे, हे जे तुम्हाला लास्टले दिसत आहेत ना, ह्याच्यामध्ये बघा, आता हे जे चार्जेस आहेत, हे जे आपले डायइलेक्ट्रिक्स आहेत, डायपोल मुवमेंट जी यांच्यामध्ये होणार हे सरळ झालेले तुम्हाला दिसतील, पण हे सरळ नव्हते ॲक्च्युली. यांची जी मुवमेंट होती हे तुम्हाला असे रँडमली दिसत होते कुठेतरी इकडे, ठीक आहे, हे कुठेतरी इकडे असतील, कोणीतरी असा असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, कोणीतरी असा असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे ना. तर ह्या पद्धतीने हे रँडम होते इनिशियली. वेन आय अप्लाइड अन इलेक्ट्रिकल फील्ड, जशी मी त्याच्यावरती इलेक्ट्रिकल फील्डला अप्लाइड करतो इनिशियली, बरोबर, तर ह्यांच्यामधले हे जे चार्जेस आहेत हे अलाइन होतात बघा, सरळ झालेत बघा, कसे झालेत, हा निगेटिव्ह बघा पॉझिटिव्हकडे येऊन गेला आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेत बघा, सगळे जर बघितले तुम्ही तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तुम्हाला एकत्र येताना दिसतील. पण यांच्यामध्ये जी होणारी मुवमेंट आहे ही मुवमेंट किती असेल, फक्त ॲटमच्या डायमीटरपेक्षा कमी असेल, ठीक आहे, ह्याच्यामध्ये येणारी मुवमेंट. सो इनिशियली दॅट वी कॅन सेईंग दिस. सो हेअर इज दॅट, ही जी कन्सेप्ट आपल्याकडे येते दॅट इज ॲज अ रिझल्ट द अलाइनमेंट ऑफ द डायपोल मुवमेंट ऑफ देअर इज अन ॲपरंट शीट. इथे पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला कुठे दिसतोय, राईट साईडला दिसतोय, ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज कुठे लावला होता आपण डायग्राममध्ये, दिस इज वॉट द राईट साईड, दिस वन इज अन लेफ्ट साईडला तुम्हाला निगेटिव्ह साईड लावताना तुम्हाला दिसेल, कुठे, दॅट इज डायइलेक्ट्रिकच्या एक्झॅक्टली लेफ्ट अँड राईट साईडला. सो दीज टू शीट्स, ह्या ज्या दोन शीट आहेत ना, ऑफ द इंड्यूस्ड सरफेस, ठीक आहे, ऑफ द इंड्यूस्ड सरफेस, चार्जेस प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल फील्ड, चार्जेस काय प्रोड्यूस करतात, इलेक्ट्रिकल फील्डला प्रोड्यूस करतात, E0, बरोबर आहे, कॉल द पोलरायझेशन, याला काय म्हटलं जातं, पोलरायझेशन म्हटलं जातं. सो दीज टू शीट्स, ह्या ज्या दोन शीट होत्या ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जच्या शीट आहेत, ज्यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल पडलेलं आहे, इंड्यूस द सरफेस चार्जेस, काय करतात, हे सरफेस चार्जेसला इंड्यूस करतात, प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल फील्ड, काय करतात, इलेक्ट्रिकल फील्डला प्रोड्यूस करतात, E0, कॉल द पोलरायझेशन फील्ड इन द डायइलेक्ट्रिक्स, कुठे असतात, डायइलेक्ट्रिकच्या मध्ये, म्हणजे जे इन्सुलेटर आहे, जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे याच्यामध्ये दिसतं हे मध्ये डायइलेक्ट्रिक फील्डला, म्हणजे इंटरनल इलेक्ट्रिकल फील्डला हे काय करतात, जनरेट करतायत. सो दॅट इज वॉट अन इलेक्ट्रिकल फील्ड E0
ठीक आहे. ह्यालाच पोलरायझेशन पण म्हटलं जातं. फील्ड इन द डायलेक्ट्रिक कुठे प्रोड्यूस होते? प्रोड्यूस अन इलेक्ट्रिकल फील्ड कुठे? डायलेक्ट्रिक मटेरियलच्या मध्ये. ठीक आहे. त्याला इन्सुलेटर पण म्हटलं जातं. विच अपोज ते काय करतात? अपोज करतायत दॅट इज द अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्डला. बरोबर आहे, दिसतात हे. ह्या अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्डला, ही जी अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्ड होती आपली, याला अपोज कोण करताय? इंटरनल इलेक्ट्रिकल फील्ड. ठीक आहे. सो दॅट इन्सुलेटर म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल हे काय करतंय? अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्डला काय करतंय? अपोज करतंय. दॅट इज पोलरायझेशन आपण त्याला म्हणतोय. सो द नेट फील्ड म्हणजे जी नेट इलेक्ट्रिकल फील्ड असेल, ई आपण त्याला म्हणू. ठीक आहे. सो इनसाइड विच ई डॅश आपण त्याला म्हणू. ठीक आहे. ई म्हणण्यापेक्षा ई डॅश, दॅट इज इलेक्ट्रिकल फील्ड इनसाइड. नेट इलेक्ट्रिकल फील्ड आपण ई डॅश म्हणून घेऊ. सो इनसाइड द डायलेक्ट्रिक इज द वेक्टर सम ऑफ द अप्लाइड फील्ड. काय असेल? ही वेक्टर सम ऑफ अप्लाइड फील्ड ई अँड द पोलरायझेशन ई. जो मध्ये इलेक्ट्रिकल फील्ड क्रिएट झाली ना, त्यांचं वेक्टर समेशन आपल्याकडे भेटून जाईल. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ही इलेक्ट्रिकल फील्ड ह्या डिरेक्शनमध्ये, ठीक आहे, ही ह्या डिरेक्शनमध्ये, म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळे एक मायनस असेल, एक काय असेल? प्लस असेल. दिस वन इज प्लस, दिस वन इज मायनस. ठीक आहे. सो हेअर इज दॅट यू कॅन गेट अ प्लस ऑर मायनस साईन अँड यू कॅन गेट अ नेट इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे नेट इलेक्ट्रिकल फील्ड तुमच्याकडे ई डॅश येऊन जाईल याच्यामधून. ठीक आहे. दिस इज नथिंग बट जस्ट अ मॅग्निट्यूड. ठीक आहे. मॅग्निट्यूड अँड डिरेक्शनच्या केसमध्ये हे येऊन जातं आपल्याकडे. सो दॅट इज इथे म्हटलं होतं की ग्रेटर द अप्लाइड फील्ड, म्हणजे जेवढी जास्त मी बाहेरून इलेक्ट्रिकल फील्डला अप्लाय करेल, जेवढ्या जास्त पद्धतीने मी इलेक्ट्रिकल फील्डला, जेवढी जास्त इलेक्ट्रिकल फील्ड मी बाहेरून अप्लाय करेल, ग्रेटर इज द डिग्री ऑफ अलाइनमेंट. म्हणजे ज्यांची जी डिग्री ऑफ अलाइनमेंट आहे, जे हे मधले जे डायपोल्स आहेत, ठीक आहे ना, हे जे अलाइनमेंट, यांची जी अलाइनमेंट असेल, ही डिग्री ऑफ अलाइनमेंट काय असेल? दॅट इज अ ग्रेटर असेल. डिग्री ऑफ अलाइनमेंट ऑफ द डायपोल अँड हेन्स द ग्रेटर इज द पोलरायझेशन फील्ड. ठीक आहे ना, त्यांची पोलरायझेशन फील्ड पण काय असेल? जास्त असेल. सो दॅट इज द इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट. जी इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट आहे आपली, दॅट इज इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट डिसॅपियर. काय होते? ही इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट डिसॅपियर होते वेन द फील्ड इज रिमूव्ह. जेव्हा आपण इलेक्ट्रिकल फील्डला रिमूव्ह करून घेऊ, त्यावेळेस डायपोल मुवमेंट पण काय होऊन जाते? आपली डिसॅपियर होऊन जाते, निघून जाते इथून पण. सो दॅट द इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन ऑफ द चार्जेस. हे डायपोल मुवमेंट कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? अट्रॅक्शन ऑफ चार्जेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो ऑब्जेक्ट, ठीक आहे, रिस्पॉन्सिबल चार्ज ऑब्जेक्ट टुवर्ड्स अन अनचार्ज इन्सुलेटर. कुठे? अनचार्ज इन्सुलेटरकडे हे काय होतं? अट्रॅक्ट होतं. सो सच चार्जेस. ठीक आहे ना. म्हणजे हे कसं होतं बघितलंय तुम्ही? हे जे तुम्हाला वाटतंय ना, हे जे आपण म्हणतोय, इथे असणारी ही जी डायग्राम आपल्याला समजली गेली, तुम्ही कधी कंगवा डोक्यावरून फिरवत असाल ना, तुमच्याकडे असणारा जो कंगवा आहे, इफ यू अप्लाइड एन इलेक्ट्रिकल फील्ड, जर तुम्ही बघितली, एखादा जर कंगवा तुमच्याकडे असेल, तुम्ही डोकं विंचरतात. ठीक आहे. जेव्हा केसांवरून तुम्ही कंगवा फिरवतात, त्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही छोटे छोटे तुकडे बघतात पेपराचे. ठीक आहे ना. म्हणजे मग हे काय झालं? आता हे कॉम जे आहेत यांच्यावरती, ठीक आहे, हे प्लास्टिकचा कॉम्ब असेल तुमच्याकडे, प्लास्टिकचा कॉम्ब जेव्हा डोक्यावरती घासला जातो, त्यावेळेस यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज जनरेट होतात. ठीक आहे. याच्यावरती चार्ज प्रोड्यूस होतो. ठीक आहे. जसा हा चार्ज याच्यावरती प्रोड्यूस होतो, याच्यावरती झालेले जे डायलेक्ट्रिक्स मटेरियल आहे आपलं, याला काय करतो? अट्रॅक्ट करतो. त्याच पद्धतीने ह्यामध्ये पण होतं. ठीक आहे. ह्या केसमध्ये इथे होताना आपल्याला दिसतं. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज व्हॉट द कपॅसिटर. म्हणजे इट इज द इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट इज द ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन. काय? डायपोल मुवमेंट काय करते? रिस्पॉन्सिबल आहे अट्रॅक्शनसाठी. जसा कंगवा हा पेपराला, म्हणजे डायपोल मुवमेंट कुठे होणार आहे? कंगव्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि कंगवा काय करेल? पेपरांना, म्हणजे जे तुकडे पडलेत, कागदाचे तुकडे पडलेत, त्यांना अट्रॅक्ट करणार. ठीक आहे ना. दॅट इज द डायपोल मुवमेंट इज ऑफन रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन ऑफ द चार्जेस. ठीक आहे. म्हणजे चार्जेस झाले आपले पेपर. सो दॅट इज कागद. ऑब्जेक्ट टुवर्ड्स अन अनचार्ज इन्सुलेटर. चार्ज ऑब्जेक्ट. कुठला चार्ज आहे? चार्ज ऑब्जेक्टला काय करतो? टुवर्ड्स अन अनचार्ज इन्सुलेटिंग सच. म्हणजे अनचार्ज इन्सुलेटर सच ॲज अ चार्ज कॉम अँड अ बीट ऑफ द पेपर. म्हणजे चार्ज कोणावरती आहे? कॉमवरती चार्जेस आहेत आणि काय? पेपर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द कपॅसिटर्स अँड कपॅसिटन्स. आता हा जो टॉपिक आहे ॲक्च्युली तुमच्या ओळखीचा आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले, तुम्हाला दिसतात पण. कधी एखादं मोठं सर्किट असेल तुमच्या बऱ्याचशा केसमध्ये, म्हणजे टी व्ही असेल, फ्रीज असेल, फ्रीज म्हणण्यापेक्षा टी व्ही किंवा सी डी प्लेअर वगैरे कॉम्प्युटर्स असतात आपले, सुपर कॉम्प्युटर्स आहेत, तर यांच्यामध्ये तुम्ही कधी असं गोल ह्या पद्धतीचं एक कपॅसिटर बघितलं असेल ना? बरोबर आहे. असं असतं बघा, हे कपॅसिटर असं. एक तुम्ही रेजिस्टर बघितला असेल, ठीक आहे ना, ह्या पद्धतीचा रेजिस्टर तुम्ही बघितला असेल, असा असतो बघा तो.
असा असतो. ह्या पद्धतीचा रेजिस्टर तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, हा रेजिस्टर आहे. असा कपॅसिटर असतो. अजून तुम्ही जर फॅनमध्ये बघितलं तर खूप मोठा येतो बघा, असा ह्या पद्धतीचा एवढा मोठा कपॅसिटर येतो ह्या पद्धतीचा बघा. तुम्ही कधी विचार केलाय का हे का बरं लावलं असेल बरं ह्यांनी, हे कपॅसिटर्स एवढे मोठमोठाले कपॅसिटर जे पंख्यामध्ये लावलेलं आहे, छोट्या छोट्या ह्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या बोर्ड्समध्ये हे कपॅसिटर्स लावले असतात, रेजिस्टर्स लावले असतात. छोटे छोटे रेजिस्टर तुम्ही बघितलं असेल ना, असं कलरिंग केलेला रेजिस्टर तुम्हाला दिसायला भेटतो बघा. ह्या पद्धतीचा रेजिस्टर असतो बघा, असा रेजिस्टर असतो, असं काहीतरी कलर असतो त्यांच्यावरती. तर वेगवेगळे कलर वेगवेगळ्या रेजिस्टिव्हिटीला इंडिकेट करतात. कपॅसिटरवरती पण व्होल्टमध्ये कपॅसिटी देऊन ठेवलेली असते. तर हे कपॅसिटर आहेत, रेजिस्टर्स आहेत, हे कसे यूज होतात किंवा आपण रेजिस्टर सोडायला पाहिजे, कारण ॲक्च्युली आपल्याला कपॅसिटर्सवरती डिस्कशन करायचं आहे, कपॅसिटन्सवरती डिस्कशन करायचं आहे. तर ॲक्च्युली कपॅसिटरचा यूज काय असतो, ठीक आहे. आणि असणारे जे डायलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत, हे डायलेक्ट्रिक मटेरियल कपॅसिटरमध्ये कसं काम करतं, ठीक आहे ना. सो वी आर ट्राईंग टू डिस्कस अबाउट द कपॅसिटर्स अँड कपॅसिटन्स, कॉम्बिनेशन ऑफ द कपॅसिटर्स इन द सिरीज अँड पॅरललमध्ये. आपल्याला दोघं बघायचे आहेत, सिरीजमध्ये कपॅसिटर लावायचे आहेत आणि पॅरलमध्ये पण आपल्याला कपॅसिटर लावायचे आहेत. तर बघा, रेजिस्टर इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट असतो, माहिती आहे तुम्हाला, बरोबर ना. छोटासा रेजिस्टर तुम्हाला मी जो दाखवतो ह्या पद्धतीचा डंबेल शेपचा असतो तुमचा. इथे वायर्स असतात छोटे छोटे, इथे काहीतरी हे कलर्स असतात त्याच्यावरती. तर बघा, रेजिस्टर इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट विच अलाव करंट टू पास, ठीक आहे ना. त्याच्यामधून काय होतं, करंट पास होतं थ्रू इट, ठीक आहे ना. अँड डेसिपिएट, काय करतो, हीटला डेसिपिएट करतो, बट कांट स्टोअर अन इलेक्ट्रिकल एनर्जी. हा हीटला डेसिपेट करतो, बरोबर आहे. म्हणजे जी हीट बनते, जी गरम होणारं सर्किट आहे, जे गरम होतं त्याला गरम होऊ देत नाही, ठीक आहे. हीटला काय करतो, नष्ट करतो, ठीक आहे, डेसिपिएट करतो, बरोबर. पण हा इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवत नाही, हे नक्की आहे. सो दॅट देअर वॉज अ नीड टू डिपेंड, म्हणजे याच्यासाठी जे काय झालं इथे काय होतं की एक असा इन्स्ट्रुमेंट पाहिजे किंवा एक असं इलेक्ट्रिकल अप्लायन्स पाहिजे होतं, एक असं इलेक्ट्रिकल डिव्हाइस मला पाहिजे की दॅट डिव्हाइस काय करायला पाहिजे, इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करून ठेवायला पाहिजे. सो देअर वॉज अ नीड टू डेव्हलप अ डिव्हाइस दॅट कॅन स्टोअर अन इलेक्ट्रिकल एनर्जी. मग त्याच्यासाठी कपॅसिटरचं इन्व्हेन्शन झालं, बरोबर आहे. कशाचं झालं, कपॅसिटरचं इन्व्हेन्शन झालं, बरोबर आहे. काय झालं, कपॅसिटर. दॅट कपॅसिटर वी आर युझिंग, बरोबर आहे. म्हणजे हे जे कपॅसिटर होतं दॅट इज द मोस्ट कॉमन अरेंजमेंट फॉर दिस कन्सिस्ट फॉर अ सेट ऑफ अ कंडक्टर्स, म्हणजे कंडक्टिंग प्लेट्स त्याला म्हटलं जातं. आता हे जर कपॅसिटर तुम्ही उघडून बघितलं ना, कधी कधी टी व्हीमधलं छोटंसं असेल किंवा एखाद्या डिव्हाइसमधून चार्जर वगैरेमधून तुम्हाला सापडलं तर कपॅसिटर बघा, असं कपॅसिटर असतं. या कपॅसिटीला उघडून बघा, इथून असं हे जे दोघं आहेत ना, हे पॅरलल प्लेट्स असतात याच्यामध्ये, आणि याच्या एक्झॅक्टली मध्यभागी असा डायलेक्ट्रिक मटेरियल टाकून ठेवला असतो. हा इन्सुलेटर असतो बेसिकली. इन्सुलेटर याच्यामध्ये टाकून ठेवला असतो. हे काय करतात, इन्सुलेटर याच्यामध्ये चार्जेसला स्टोअर करून ठेवतात, पॉझिटिव्ह चार्जला. जसं बॅटरी आहे ना तसं नाही, बॅटरी थोडंसं वेगळं कन्सेप्ट येते, पण हा पण कपॅसिटर आहे. हा टेम्पररी स्टोअर करून ठेवतो. बॅटरी आपली थोड्या वेळानंतर म्हणजे खूप वेळपर्यंत ह्या चार्जला स्टोअर करून ठेवते. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस तर स्टोअर असतातच, ठीक आहे. म्हणजे जे कपॅसिटर मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये चार्जेस स्टोअर असतील, बरोबर आहे. याच्यामध्ये चार्जेस जे आहेत स्टोअर असतील, पण जशी इलेक्ट्रिकल एनर्जी कट ऑफ झाली, बरोबर. म्हणजे जसं जर मी फॅन चालू करतोय, तर फॅन चालू करण्याच्या आधी लक्षात येत आहे, फॅन जेव्हा मी केला, जेव्हा मी चालू केलं असेल, बटन ऑन केलं असेल ना, जेव्हा मी बटनाला ऑन करेल, ठीक आहे, व्हेन आय ऑन दिस बटन, ठीक आहे, जर बटन ऑन केलं मी, तर बटन ऑन केल्यामुळे हा फॅन लगेच हळूहळू हळूहळू फिरायला लागतो. तर हळू फिरण्याचं कारण काय, की जेव्हा तुम्ही ह्या कपॅसिटरला याच्यामध्ये लावतात त्यावेळेस याच्यामध्ये असणारे जे चार्जेस होते ऑलरेडी कनेक्टेड, ठीक आहे, हे चार्जेस ह्याच्यामध्ये स्टोअर होतात. आणि मग हाय पॉवरची जेवढी एनर्जी फॅनला रोटेट होण्यासाठी लागणार होती, ते चार्जेस हे कपॅसिटर फॅनला पाठवतं. तसंच छोटे छोटे जे कपॅसिटर्स मोठमोठ्या सर्किट्समध्ये लावलं असतं, हे पण सडन चार्जेसला प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कट ऑफ झाली तर त्याच्यामध्ये असणारी एनर्जीला ते काय करतं, प्रोव्हाइड करून देतं. सो दॅट इज व्हॉट द मोस्ट कॉमन अरेंजमेंट फॉर दिस कन्सिस्ट ऑफ द सेट ऑफ द कंडक्टर्स त्याला म्हटलं जातं. तर इथे प्लेट्स असतात बेसिकली, बघा, हॅव अ चार्जेस ऑन देम. म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत तुम्हाला दिसतात इथे, जे आहेत दोन कंडक्टर्स प्लेट्स आहेत. काय असतात हे, इथे दोन कंडक्टर्स प्लेट्स आपण जसं म्हणतोय ना, तसं आपल्या इथे जे प्लेट्स तुम्हाला दिसत आहेत
या प्लेट्समध्ये तुम्हाला 2 कंडक्टन्स म्हणजे द मोस्ट कॉमन अरेंजमेंट फॉर दिस द कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ कंडक्टर्स असतात. कंडक्टिंग प्लेट्स त्यांना म्हटलं जातं. तर बघा, हॅव्हिंग चार्जेस ऑन देम, त्या प्लेट्सवरती काय असतात, चार्जेस असतात. अँड सेपरेटेड बाय अ डायइलेक्ट्रिक मटेरियल, म्हणजे यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलं जाईल, ठेवलं जाईल. सो दॅट द कंडक्टर 1 अँड कंडक्टर 2 म्हणजे 2 आहेत बघा, हे पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. ठीक आहे. दॅट इज कंडक्टर 1 अँड कंडक्टर 2 हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज प्लस अँड निगेटिव्ह चार्ज, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, विथ अ पोटेन्शियल डिफरन्स. यांच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे दॅट इज V इज इक्वल्स टू V1 मायनस V2. तर लक्षात ठेवा, जेव्हा मी एखादा सेल अप्लाय करून देईल किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीला सप्लाय करेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये येणारं म्हणजे ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये, म्हणजे मी पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचं एक सर्किट बनवेल. त्याच्यामध्ये असणारे जे पोटेन्शियल डिफरन्स येईल या टर्मिनलपासून ह्या टर्मिनलपर्यंत, ठीक आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत असणारे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे मला इथे दिसून जाईल बिटवीन देम. सो द पोटेन्शियल डिफरन्स V जो आहे इज द वर्क डन, म्हणजे जेव्हा मी ह्या चार्जेस ह्या प्लेट्सवरती ह्या कंडक्टर्सवरती इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करेल, पोटेन्शियल डिफरन्सला अप्लाय करेल, ठीक आहे ना, सेल लावेल, इलेक्ट्रिकल करंटला पाठवेल, चार्जेसला पाठवेल, तर त्यावेळेस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे दॅट इज वॉट आय विल बी डन सम वर्क. ठीक आहे ना, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स V इज द वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे ना, काय करणार, हे युनिट पॉझिटिव्ह चार्ज करण्यासाठी लागणारा वर्क डन असेल. सो फ्रॉम द कंडक्टर, कुठून, फ्रॉम द कंडक्टर 2 पासून, कंडक्टर 2 पासून, ठीक आहे, फ्रॉम द कंडक्टर 2 टू कंडक्टर 1 पासून, ठीक आहे ना, म्हणजे कंडक्टर 2 पासून कंडक्टर 1 पर्यंत, अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल फील्ड, कशापासून, अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल फील्ड मला हे अप्लाय करायचं आहे. सो दॅट ॲज दिस वर्क डन, ठीक आहे, विल बी प्रोपोर्शनल टू द चार्ज, म्हणजे वर्क डन विल बी प्रोपोर्शनल टू द चार्ज, म्हणजे जसं वर्क डन वाढेल तेवढे चार्जेस वाढत जातील. बघा ना, जेवढे जास्त मी चार्जेस पाठवेल तेवढे जास्त चार्जेस भरले जातील की ना, म्हणजे कपॅसिटरमध्ये जेवढे जास्त मी चार्जेसला पाठवेल तेवढे जास्त कपॅसिटर काय करेल, कपॅसिटर त्याची जेवढी कपॅसिटी तेवढं स्टोअर करून ठेवेल, ऑब्वियसली आहे. पण जेवढे जास्त चार्जेस असेल तेवढे जास्त वर्क डन असेल, म्हणजे याचा अर्थ जेवढं जास्त पोटेन्शियल असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल, तेवढे जास्त चार्जेस त्याच्यामध्ये असायला पाहिजे. अँड द रेशो बिकम्स, म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q जर असेल तर V इज इक्वल्स टू C इंटू क्यूला मी अप्लाय करून देईल. काय करेल मी, C इंटू क्यूला अप्लाय करेल, सॉरी, ॲज आय कॅन अप्लाय दिस, जर Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V असेल, सो Q इज इक्वल्स टू मी C इंटू V लागेल. काय करेल मी, C इंटू V. C इज नथिंग बट अ कॉन्स्टंट, म्हणजे कपॅसिटी ऑफ द कपॅसिटन्स आहे. एखाद्या कपॅसिटरची कपॅसिटी दाखवण्यासाठी काय करेल मी, Cला कॉन्स्टंट घेऊन गेल, म्हणजे V जो आहे माझ्याकडे आता, Q इज इक्वल्स टू C इंटू V. आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट C आहे, हा C कुठला आपला, कपॅसिटी, म्हणजे कपॅसिटन्सची कपॅसिटर, म्हणजे जो कपॅसिटर आहे, कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर आहे, म्हणजे कपॅसिटी किती आहे बेसिकली एखाद्या कपॅसिटरची, दॅट इज Q अपॉन Vला मी त्याला म्हणतो, दॅट इज द रेशो म्हटलं आता, रेशो ऑफ Q अपॉन V इज द कॉन्स्टंट C, आणि हा कॉन्स्टंट C काय आपला, कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर आहे. सो विच डिपेंड्स, हा काय करतो, डिपेंड करतो, सिस्टीम डिपेंड्स ऑन द सिस्टीम ऑफ द 2 कंडक्टर्स, म्हणजे जे कंडक्टर 1 आणि कंडक्टर 2 आहे ह्याच्यावरती हा कॉन्स्टंट डिपेंड करेल. सो SI युनिट ऑफ द कपॅसिटन्स जे आहे ते फॅरेडे असतं, आणि त्याचं जे डायमेन्शन येतं ते M⁻⁻1 L⁻², T⁻4 आणि A⁻2 असतो. A⁻, ॲम्पियर, आणि करंटसाठी एचा यूज होतो, कॅपिटल एचा, ॲम्पियर करंट. करंट पण मेजर आपल्याला करावं लागतं. एक फॅरेडे म्हणजे तुम्हाला 1 कुलम पर व्होल्ट म्हटलं जातं, 1 कुलम पर व्होल्ट, म्हणजे 1 फॅरेडे इज इक्वल्स टू कुलम पर व्होल्ट असेल, 1 कुलम पर व्होल्ट. ठीक आहे, दॅट इज वॉट अ फॅरेडे, 1 फॅरेडे असतो. सो द कपॅसिटर हॅज अ कपॅसिटन्स, ठीक आहे ना, कपॅसिटर काय, हॅज अ कपॅसिटन्स ऑफ 1 फॅरेडे. एका कपॅसिटरची कपॅसिटी काय असेल, अ कपॅसिटर हॅज अ कपॅसिटन्स किती असेल, 1 फॅरेडे असते. इफ जर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट राईज अप टू 1 व्होल्ट, जर मी त्याला 1 व्होल्टपर्यंत वाढून दिली, वेन 1 कुलम चार्ज जर मी त्याला काय करेल, गिव्ह केला, म्हणजे जर 1 कुलम चार्जेस मी दिले, ठीक आहे ना, सो जर 1 व्होल्टचं करंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढलं तर त्याची कपॅसिटी किती असेल, 1 फॅरेडेची कपॅसिटी असेल, एवढी कपॅसिटी असेल त्याची. ठीक आहे, सो दॅट इन प्रॅक्टिकल फॅरेडे खूप मोठा होऊन जातो, प्रॅक्टिकली जर बघायला गेला तर इज बिग युनिट. द मोस्ट कॉमनली यूज युनिट्स इज, जे कॉमनली यूज केले जाणारे युनिट्स असतात दॅट इज सब मल्टिपल्स त्यांना म्हणतो आपण, दॅट इज 1 मायक्रो फॅरेडे,
दॅट इज 10⁻⁻6 फॅरेडेच्या बरोबर असतो. 1 नॅनो फॅरेडे दॅट इज 10⁻⁹ फॅरेडेच्या बरोबर असतो. आणि 1 पिको फॅरेडे म्हणजे 10⁻12 फॅरेडेच्या बरोबर येतो. तर हे स्मॉलेस्ट युनिट सहसा यूज केल्या जातात. ठीक आहे. सो हेअर इज दॅट सम युजेस ऑफ द कपॅसिटर्स. कपॅसिटरचे काही युजेस पण आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिले प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटरला आपण लक्षात घेऊ. इथे बघा, एक कपॅसिटरला मी पॉझिटिव्ह चार्ज लावलेला आहे. बघा, इकडची प्लेट P1 आहे, एक प्लेट P2 आहे, ज्याच्यावरती मी अर्थिंग करून ठेवले निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जला. लक्षात येतं, अर्थिंग केलेली, ह्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज लावला, ह्याला पॉझिटिव्ह चार्ज लावला, याला अर्थ केलेला आहे. लक्षात येतं, अर्थिंग केलेलं आहे. तर इथून येणारे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ना, ग्राउंडमधले पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होणार आहेत माझे. ठीक आहे. दॅट इज व्हॉट इट बिकम्स अ न्यूट्रल नाव. ठीक आहे. कधी न्यूट्रल होईल? आता न्यूट्रल. पण पहिले न्यूट्रल नाही आहे जेव्हा हे ग्राउंड केलं नसेल त्या केसमध्ये. ठीक आहे. जेव्हा मी अर्थिंग लावणार नाही आहे त्यावेळेस. बघा, सो P1 हीज द मेटल प्लेट आहे माझ्याकडे. ही मेटल प्लेट आहे, ही एक मेटल प्लेट आहे. ठीक आहे. सो हा एरिया ऑफ प्लेट A1 आहे. A1 म्हणजे हे प्लेट जी P1 आहे त्याचा एरिया A आहे. डी यांच्यामधलं डिस्टन्स आहे बघा, P1 आणि P2 प्लेटच्या मध्ये डिस्टन्स आहे. क्यू आहे पॉझिटिव्ह चार्ज ऑन प्लेट P1. ठीक आहे. हा जो चार्ज प्लस आहे, प्लस क्यू त्याला मी म्हणणार आहे, क्यू चार्ज, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लेट 1वरती. फुल्ली चार्ज पोटेन्शियल असेल व्ही काय असेल? फुल्ली चार्ज पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1. ठीक आहे. C1 आहे माझ्याकडे रेशो, दॅट इज क्यू अपॉन व्ही, कपॅसिटी ऑफ द प्लेट 1. म्हणजे पहिल्या प्लेटची कपॅसिटी मला क्यू अपॉन व्हीच्या बरोबरमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. P2 आयडेंटिकल मेटल प्लेट आहे, पॅरलल टू P1ला मी लावले आहे. त्याला निगेटिव्ह चार्ज आहे, इनर सरफेस चार्ज आपण त्याला म्हणणार आहोत. प्लेट 2च्या मध्ये जे चार्जेस आहेत, ठीक आहे ना, हे जे दिसतात तुम्हाला इकडच्या भागामध्ये. ठीक आहे. सो हेअर इज दॅट निगेटिव्ह चार्ज आपण त्याला म्हणणार आहोत पॉझिटिव्ह चार्ज. आउटर सरफेसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे P2च्या प्लेट P2, Q1 आणि Q2. इनर सरफेस चार्ज आपण म्हणणार आहोत P2च्या, आउटर सरफेस चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. सो द इंड्यूस निगेटिव्ह चार्ज लोअर द पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1. काय करतील? जे इंड्यूस निगेटिव्ह चार्जेस आहेत, ठीक आहे ना, प्लेट P2 वरती जे येणार आहेत, ठीक आहे ना, ते काय करतील? दॅट इज इंड्यूस निगेटिव्ह चार्ज लोअर द पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1 so that the induced positive charge rise its potential of plate 2. बरोबर आहे. काय करतील? हे प्लेट 2ची कपॅसिटी वाढवून देतील. पॉझिटिव्ह चार्ज काय करतील? हे निगेटिव्ह चार्जकडे जाण्याच्या केसमध्ये निगेटिव्ह चार्जमधली असणारी प्लेट P2 आहे त्याची कपॅसिटी वाढवून देतील. म्हणजे बघा, हे चार्जेस याच्यावरती जमा व्हायला लागले. लक्षात येतं तुम्हाला? हे चार्जेस याच्यावरती जमा व्हायला लागले, जमा झाले, एक एक पूर्ण भरून गेले. मग नंतर मी काय केलं, एक दुसरी प्लेट इथे लावून दिली. दुसरी प्लेट लावताच याच्यावरती असणारे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज होते, याच्यामधला निगेटिव्ह चार्ज ह्याच्या पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट व्हायला लागला. ठीक आहे. जसा हा पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतोय, ठीक आहे, तर ह्या चार्जमुळे या दोघांची काय झाली? कपॅसिटी वाढून गेली. आणि राहिली गोष्ट, जर मी अजून ग्राउंड करून दिलं, खूप जास्त वाढून गेले, तर हे निगेटिव्ह चार्जेस पण काय करतील? अजून पॉझिटिव्ह चार्जला वाढवत राहतील. म्हणजे याची परत काय होऊन जाईल? तुमची कपॅसिटी वाढून जाईल. बरोबर आहे. दॅट इज द इंड्युस्ड पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे ना, राईज इट्स पोटेन्शियल ऑफ द प्लेट 2. प्लेट 2चं पोटेन्शियल काय करून देतील? वाढवून देतील. सो हाऊ एव्हर निगेटिव्ह चार्ज बिंग नियर टू प्लेट P1 देअर इज नेट डिक्रीज इन द पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1. म्हणजे इथे असणारं जे पोटेन्शियल आहे P1 प्लेटचं, या निगेटिव्ह चार्जमुळे काय होऊन जाईल? डिक्रीज होऊन जाईल. काय होईल? डिक्रीज होईल. कारण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतील. काय करतील? हे न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतील. हो. सो बिकॉज ऑफ दिस देअर इज अन कपॅसिटी जी आहे, ठीक आहे ना, इथे काय होतं आहे तुमचं? दॅट इज निगेटिव्ह चार्ज बिंग नियर द प्लेट P1 दॅट कुड बी नेट डिक्रीज. देअर इज अन अ नेट डिक्रीज इन द पोटेन्शियल ऑफ द प्लेट P1ची पोटेन्शियल काय होऊन जाईल? डिक्रीज होऊन जाईल. सो नाव इफ द आउटर सरफेस P2 इज अर्थ, तर मी आउटर सरफेस जो आहे प्लेट P2चा जर अर्थिंग करून दिला, सो दॅट फ्री पॉझिटिव्ह चार्ज Q ऑन आउटसाइड आउटर सरफेस ऑफ द प्लेट P2 एस्केप टू द अर्थ. म्हणजे जे आता अर्थिंगपासून येणारे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते काय होतील? प्लेट 2ला भेटायला लागून जातील. बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे न्यूट्रल व्हायला लागून जातील. मग असे जे न्यूट्रल चार्जेस आहेत, जे एकत्र असणारे पॉझिटिव्ह चार्जेस, लक्षात येते तुम्हाला? काय झालं आहे माहिती का? इथे असणारी पॉझिटिव्ह चार्जला कनेक्ट केलेली मी प्लेट घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि इथे जी प्लेट होती ना, हे पॉझिटिव्ह काय करतात? इथून निगेटिव्ह ओढून घेत आहेत ह्या प्लेटवरती, कारण ह्या प्लेटकडे दोघं होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इथे असणारे फक्त पॉझिटिव्ह राहून गेले. मग आता हे जे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत, तर मी ह्या पॉझिटिव्हला जर ग्राउंडला कनेक्ट करून दिला, अर्थिंग करून दिली, तर इथून निगेटिव्ह चार्जेस बाहेर येतील अर्थिंगपासून. हे काय करतील? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतील. समजते? सो बिकॉज ऑफ दिस प्रोसेस, ह्या प्रोसेसमुळे कपॅसिटी काय होऊन जाईल? कपॅसिटरची इन्क्रीज होऊन जाईल. दॅट इज व्हॉट डज पॉझिटिव्ह चार्ज plus Q on the outer surface of the P2 escape the earth, so that let
जो निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल V1, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू अ चार्ज, निगेटिव्ह चार्ज ऑन द प्लेट P2. म्हणजे इथे असणारा प्लेट P2 वरती जो निगेटिव्ह चार्ज आहे हा आलेला. ठीक आहे, निगेटिव्ह चार्जमुळे जो पोटेन्शियल जनरेट झाला तो निगेटिव्ह V1 जो आहे तो पोटेन्शियल मी घेणार आहे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू एन चार्ज Q1 ऑन द प्लेट P2. सो टोटल पोटेन्शियल जो असेल सिस्टीमचा, टोटल पोटेन्शियल एकत्र पोटेन्शियल, याचा पोटेन्शियल V आहे, ह्यांचा जो पोटेन्शियल आहे सध्या -V प्लस V2 आहे. ठीक आहे, -V प्लस काय आहे तुमचा V2 आहे. सो टोटल पोटेन्शियल विल बी कॅपिटल V पहिल्या प्लेटचा. ठीक आहे, दुसऱ्या प्लेटमध्ये असणारा V1 प्लस V2. ठीक आहे, दोघं वेगवेगळे, आणि टोटल पोटेन्शियल माझ्याकडे कॅपिटल Vच्या बरोबर होऊन जाईल. अँड दॅन V2 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, जर अर्थिंग केली तर अर्थिंग केली तर V2 0 होऊन जाईल तुमचा. जर अर्थिंग केली तर V2 0 झाला, कारण हा पोटेन्शियल कुठे चालला जाईल, न्यूट्रल होऊन जाईल. पोटेन्शियल काय होईल, न्यूट्रल होईल. सो V मायनस V1 इज इक्वल्स टू V, दॅट इज नेट इलेक्ट्रिकल पोटेन्शियल होऊन जाईल. ठीक आहे, अँड दिस नेट इलेक्ट्रिकल पोटेन्शियलमुळे जर तुम्ही बघितलं तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे ना तुमचा. जर V काय होता तुमचा Q/V होता ना, C2 इज इक्वल्स टू Q/V2. V होऊन जाईल कॅपिटल V, आणि V काय तुमचा V मायनस V1 असेल. ठीक आहे, V मायनस V1, अँड दिस V मायनस V1 काय दाखवतोय तुम्हाला, हा C2 हा C1 पेक्षा जास्त असेल. म्हणजे कपॅसिटी ऑफ सिंगल प्लेट, जी एकच प्लेट होती ना, ह्या एका प्लेटची कपॅसिटी जी C1 कपॅसिटी होती एवढी होती. आता कपॅसिटी काय झाली, ह्या प्लेटमुळे इन्क्रीज झाली ना. सो दॅट इज व्हॉट द C2 इज ग्रेटर दॅन द C1. सो दज कपॅसिटी ऑफ मटेरियल प्लेट, जी मेटल प्लेट आहे, सॉरी आय एम सेइंग अ मटेरियल, दॅट इज कपॅसिटी ऑफ मेटल प्लेट P1 इज increased by placing an identical earth connected metal plate P2 near to the it. तर का बरं झालं हे सगळं, की पहिल्या प्लेटची कपॅसिटी कोणी वाढवून दिली, दुसरी जी प्लेट मी मेटल प्लेटची दुसऱ्या प्लेट P1 प्लेटच्या समोर ठेवून दिली आणि तिला अर्थिंग केली, त्यामुळे त्याची कपॅसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. लक्षात येतं आहे तुम्हाला, कारण मी कितीही पण केलं, लक्षात येतं आहे. जर मी एक बकेट घेतली आहे, ठीक आहे, याच्यामध्ये पाणी भरतो आहे मी, जसं जसं मी पाणी भरेल इथपर्यंत भरेल, फुल होऊन जाईल. ठीक आहे, नंतर पाणी खाली पडायला लागेल ना, खाली यायला लागेल. सो सपोज दॅट आय कॅन टेक दिस, ही बकेट आहे माझ्याकडे, या बकेटच्या मध्ये मी काहीतरी लावून देतो. ठीक आहे, आणि ह्या बकेटला काय करतो, दुसऱ्या प्लेटच्या बाजूला ठेवून देतो. ठीक आहे, म्हणजे जशी ही भरून जाईल, फुल भरेल, कंप्लीट होऊन जाईल, फुल भरून जाईल, तसं हे जे पाणी आहे ते माझं ह्या बकेटमध्ये यायला लागेल. म्हणजे एकापेक्षा दुसऱ्याची कपॅसिटी काय होऊन जाईल, आपली जास्त असेल. दॅट इज व्हॉट, ही पहिली प्लेट P1 आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस येत आहेत. काय येतात, पॉझिटिव्ह चार्जेस. हे पॉझिटिव्ह चार्ज इथे फुल भरून गेले. ठीक आहे, यांनी काय केलं, पॉझिटिव्ह चार्ज फुल भरल्यामुळे काय झालं, हे निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करायला लागले. कुठून, दुसऱ्या प्लेटपासून. जेव्हा दुसऱ्या प्लेटने निगेटिव्ह चार्जेस याला दिले तर याची प्लेट कपॅसिटी काय होऊन गेली, अजून वाढून गेली. ठीक आहे, आणि अजून अर्थिंगमुळे जास्ती कपॅसिटी त्याची इन्क्रीज झाली. सो दिस इज व्हॉट द प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर्स. ठीक आहे, हे काय तुमचं प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर आहे. आय होप तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले असतील. ठीक आहे, याच्यानंतरच्या पण कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट द कपॅसिटी अँड कपॅसिटन्स. आपल्याला पॅरलल अँड सिरीज कपॅसिटर पण बघायचे, स्पेरिकल कपॅसिटर पण येतात. ठीक आहे, त्या कपॅसिटर्सला पण आपल्याला इथे ऑब्झर्व करायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, कन्सेप्ट समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि ज्यांनी लेक्चर पूर्ण बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.